Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's positive way. विद्यार्थी मित्र हो, बायोटेक्नॉलॉजीच्या या सदरामध्ये आज आपण अगदी बेसिक आणि मूलभूत टॉपिक पाहणार आहोत. आज आपल्याला डीएनएचा अभ्यास करण्यापूर्वी जे काही विविध पेशींचे प्रकार आहेत त्या पेशीमध्ये अधिकेंद्रकीय पेशी म्हणजे काय, ज्यालाच आपण प्रोकॅरियोटिक सेल्स असंही म्हणतो, आणि दृश्यकेंद्रकीय पेशी म्हणजे काय, ज्यालाच मराठीमध्ये युकॅरियोटिक सेल्स असं आपण संबोधलं जातं. या दोन्ही सेलमधला फरक काय आहे, या दोन्ही सेलमध्ये जो आपल्याला डीएनए दिसतो त्या डीएनए मध्ये काय मूलभूत फरक आहे, आज आपण हा बायोलॉजी या विषयाच्या अँगलने या दोघांमधील फरक किंवा साम्य पाहणार नाही, तर याचा उद्देश आपल्याला हा विषय बायोटेक किंवा जैवतंत्रज्ञान या अँगलने पाहायचा आहे. जैवतंत्रज्ञानाच्या दृष्टीनं यातील डीएनए मध्ये असलेला फरक आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1. या व्हिडिओला लाईक करून. 2. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून. 3. टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि 4. असे अनेक व्हिडिओ भविष्यात बनविण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची आणि मोटिवेशनची आवश्यकता आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर तुम्ही व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही विनंती आणि इच्छा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ द प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक या सेल पाहण्या अगोदर आपण अगदी बेसिक थिंग पाहूया. पेशी म्हणजे काय. या ठिकाणी आपण प्राणी पेशीही जरी घेतल्या किंवा वनस्पती पेशी जरी घेतल्या तरी प्राणी पेशी असेल, वनस्पती पेशी असेल, किंवाच या ठिकाणी आपण अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम घेऊया की ज्यामध्ये जीवाणू असेल किंवा एखादा व्हायरस असेल, या सर्वांच्या मध्ये जी काही सुरुवात होते ती आयदर एकपेशीय किंवा आपण त्याला सिंगल सेल असं नमूद केलं जातं, किंवा जसं ऑर्गॅनिझम मोठे होत जातात किंवा मोर ॲडव्हान्स होत जातात, की या केसमध्ये आपल्याला प्राणीपेशी असेल, वनस्पती असेल, यामध्ये जे काही सेल्स असतात तो केवळ एक सेल न राहता हा सेल हा मल्टीलेयर होतो. थोडक्यात हे जे काही आपल्याला सेल दिसतात, आणि हे सेल्स म्हणजेच काय की आपण त्याला फंक्शनल युनिट असं म्हटलं जातं, यालाच आपण कार्यात्मक युनिट असं म्हटलं जातं किंवा जैविक घटक असं म्हटलं जातं. आणि ही पेशीचं संपूर्ण त्या ऑर्गॅनिझमचं नियंत्रण करण्यासाठी परिपूर्ण असते. थोडक्यात या पेशीमध्ये आपल्याला जो काही मूलभूत घटक दिसतो, आतमध्ये आपल्याला पेशीद्रव्य दिसेल, आणि प्रत्येक पेशीच्या आतमध्ये त्या पेशीवर नियंत्रण ठेवणारा जो काही घटक असतो त्याला आपण केंद्र म्हटलं जातं. आज आपल्याला हेच पेशी पाहिजे आहेत की या पेशीचे किती प्रकार पडतात, याच प्रकाराकडे आपण या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. साधारणपणे प्रत्येक ऑर्गॅनिझम जो मूलभूत घटकांनी बनलेला आहे त्याला आपण पेशी असं म्हटलं जातं. तर या पेशीमध्ये आपल्याला पहिल्यांदा 2 प्रकार दिसतील. आदिकेंद्रकीय, प्रोकॅरियोटिक. प्रो या शब्दाचा अर्थ आहे प्रिमिटिव्ह फॉर्म. प्रिमिटिव्ह फॉर्म म्हणजेच ज्यावेळेस या सृष्टीची निर्मिती झाली, ज्यावेळेस कुठला ऑर्गॅनिझम तयार झाला असेल तर ज्याची उत्पत्ती प्रथम झाली असं शास्त्रज्ञ अनेक आपण असं म्हणूया शोधांच्या किंवा एव्हिडन्सच्या आधारे प्रूव्ह करू शकतात. तो जो काही आहे तो आपण प्रोकॅरियोटिक सेल्स असं म्हणूया किंवा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असं म्हणूया. आणि जे काही ॲडव्हान्स ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या सेल ज्यापासून बनलेल्या आहेत त्याला आपण युकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. मग आज ॲडव्हान्स ॲनिमल्स कुठले किंवा ॲडव्हान्स ऑर्गॅनिझम कुठलं, त्यातला सर्वात ॲडव्हान्स म्हटलं जातं ॲनिमल सेल किंवा ॲनिमल आणि ॲनिमलच्या सेल. दुसरा ॲडव्हान्स ऑर्गॅनिझम कुठला, तर दुसरा ॲडव्हान्स ऑर्गॅनिझम येतो आपल्याला प्लॅन्ट सेल. थोडक्यात आदिकेंद्रकीय पेशी आणि दृश्यकेंद्रकीय पेशी हे 2 पेशीचे मूलभूत प्रकार आहेत. आदिकेंद्रकीयमध्ये आपल्याला काय दिसतं, तर या ठिकाणी आपल्याला कुठलाही न्यूक्लियस दिसत नाही. या ठिकाणी तुम्हाला नाव दिसेल न्यूक्लाइड, पण या दोन्हींच्या मध्ये
आपल्याला जो घटक कॉमन दिसतो तो कॉमन दृश्य केंद्रकी सेल्समध्ये आपल्याला न्यूक्लियस दिसतो. म्हणजे मूलभूत फरक काय, तर आधी केंद्रकामध्ये सेंटर किंवा केंद्रक आहे? डेफिनेटली नाही. दृश्य केंद्रिकीमध्ये केंद्रक आहे? येस. दृश्य केंद्रिकीमध्ये किती प्रकार पडतात? दृश्य केंद्रिकीमध्ये 2 प्रकार पडतात. एक वनस्पती पेशी आहेत आणि दुसऱ्याला आपल्याला प्राणी पेशी पण आहेत. आता हाच फरक आपण पहिल्यांदा आधी केंद्रिकीय पेशींच्या संदर्भात पाहूया. साधारणपणे जेवढे ऑर्गॅनिझम्स आपल्या पृथ्वीतलावर आहेत त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यामध्ये मॉनेरा आहे, त्यामध्ये प्रोटिस्टा आहे, त्यामध्ये फंगाय हा ग्रुप आहे, त्यानंतर प्लांट हा ग्रुप आहे आणि त्यानंतरचा सर्वात ॲडव्हान्स ग्रुप म्हटलं जातं ॲनिमल ग्रुप. तर मॉनेराची जी अधिक उदाहरणं आहेत किंवा सिंपल उदाहरणं जी काही म्हटलं जातं, जीवाणू, बॅक्टेरिया, त्यालाच आपण आर्किया हे एक त्याचं उदाहरण आहे. तर आधी केंद्रकीय पेशी किंवा ह्या सेल कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये असतात किंवा कुठल्या सृष्टीमध्ये असतात, कुठल्या किंगडममध्ये असतात, तर आपलं उत्तर मॉनेरा येईल. आणि मॉनेरामध्ये काय येतं, तर मॉनेरामध्ये आपल्याला येतात हे जीवाणूचं अजून एखादं उदाहरण सांगता येईल का? येस, जीवाणूचं उदाहरण आहे आर्किया किंवाच जे काही ब्ल्यू ग्रीन आर्गी आहे त्यालाच आपण सायनोबॅक्टेरिया देखील या ठिकाणी नमूद केलं जातं. आणि मी जसं म्हटलं जातं की आधी किंवा प्रोकॅरियोटिक या शब्दाचा अर्थ आहे प्रिमिटिव्ह फॉर्म. असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ह्या पृथ्वीची निर्मिती होताना जो ऑर्गॅनिझम पहिल्यांदा निर्माण झाला तो आधी केंद्रकीय सेल घेऊन तयार झाला किंवा ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स होतात. जसं या ठिकाणी मी मेन्शन्स केलं, हा आपल्याला न्यूक्लियस नाहीये, पण न्यूक्लियस सारखा आभासी केंद्रक आहे. आपल्याला न्यूक्लियस म्हणणार नाही. ऑइड म्हणजे सारखा दिसणारा, न्यूक्लियस सारखा दिसणारा, यालाच आपण न्यूक्लियोइड असं म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये या शब्दाचा जर विचार केला तर आपण त्याला केंद्रक कांब असं म्हटलं जातं. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला दिसेल की हा अगदी प्रिमिटिव्ह फॉर्म्समध्ये असल्यानंतर हा आपलं रिप्रोडक्शन कसा करतो किंवा हे ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया रिप्रोडक्शन कसं केलं जातं, तर ही एक सेल आहे. अँड डेफिनेटली हे जे काही प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत किंवा धारण करणारे जे काही ऑर्गॅनिझम आहे मोस्टली आपल्याकडे बॅक्टेरियाच आहे. त्यांची रचना कशी असते, किती प्रकारचे सेल असतात, किती सेल असतात, तर ते सिंग्युलर सेल असतात. आणि त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, तर रिप्रोडक्शन हे आपल्याकडे बायनरी डिव्हिजन्स आहे, फिजनरी डिव्हिजन्स आहे किंवा एका बॅक्टेरियाच्या 2 सेल तयार होतात. थोडक्यात यांचं जे काही डिव्हिजन होतं ते आपल्याला असेक्शुअल पद्धतीने होतं. हा पॉईंट सर्वात महत्वाचा आहे ज्यावेळेस आपण युकॅरियोटिक सेल्सची कंपॅरिझन करू. दुसरं आपण जातोय दृश्य केंद्रकीय. या ठिकाणी मी तुम्हाला बोललेलो आहे की यू म्हणजे थोडा ॲडव्हान्स फॉर्म्स, ज्या ऑर्गॅनिझममध्ये ॲडव्हान्स फॉर्म आहे किंवा अजून आपण डीपमध्ये आलो तर कॅरियोटिक किंवा कॅरो या शब्दाचाच अर्थ या ठिकाणी होतो केंद्रक किंवा आपण त्याला म्हटलं जातं न्यूक्लियस. यू म्हणजे ॲडव्हान्स, पण ॲडव्हान्स याचा अर्थ काय, तर ॲडव्हान्स याचा अर्थ असा होतो न्यूक्लियस आणि न्यूक्लियस भोवती असणारी मेम्ब्रेन. अजून एक गोष्ट आपल्याला युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमच्या संदर्भात किंवा सेलच्या संदर्भात पाहावी लागेल. या ठिकाणी न्यूक्लियस आहे, त्याला ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी बाकी अंगके असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल, या ठिकाणी असलेले एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स असतील किंवा या ठिकाणी आपल्याला असणारे गॉल्जी कॉम्प्लेक्स असतील किंवा प्राण्यांच्या पेशीमध्ये जर आपण पाहिलं तर क्लोरोप्लास्ट असतील, हे देखील या ठिकाणी ही ऑर्गॅनिल्स ही अजून एक मेम्ब्रेनची असतात. म्हणून आपण त्याला युकॅरियोटिक सेल्स असं म्हटलं जातं. प्रोकॅरियोटिक आपल्याला दिसतो मोनेरामध्ये. दृश्य केंद्रकीय ज्या सृष्टीमध्ये किंवा किंगडममध्ये दिसतात तो आहे प्रोटिस्टा. दुसरा ग्रुप आहे कवक, त्याला आपण फंजाय असं म्हटलं जातं. नंतर ऑर्गॅनिझममध्ये येतो प्लांट सेल्स. तिसरा ग्रुप जो काय येतो किंवा किंगडम येतो त्याला आपण म्हटलं जातं प्राणीसृष्टी. जसं मी या ठिकाणी मेन्शन्स केलं, केंद्रक डेफिनेटली आहे, केंद्रकावर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. त्याचबरोबर केंद्रक आणि केंद्रकाभोवती जी काही विविध अंगके आहेत ती अंगके देखील एक पटलबद्ध आहे, त्यावर देखील मेम्ब्रेन्स आहे. आणि केंद्रक असल्यामुळे या केंद्रकाच्या ही दोन्ही पहा, या ठिकाणी तुम्हाला ही प्लांट पेशी दिसेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या ॲनिमल पेशी दिसेल. या दोघांच्याही आतमध्ये आपल्याला हा DNA दिसतो. हाच एक सर्वात महत्वाचा मूलभूत फरक आपल्याला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला दिसणार आहे. आता कुठली पेशी अंगके या युकॅरियोटिक्समध्ये असतात,
या ठिकाणी आपण पाहिलं युकॅरियोटिकची बेस्ट एक्झाम्पल जी काही आहेत, पहिले एक्झाम्पल वनस्पतीमध्ये असलेल्या पेशी किंवा आपण त्याला म्हटलेलं आहे वनस्पती पेशी. त्याचबरोबर प्राण्यांमध्ये असणाऱ्या पेशी, या ठिकाणी प्राणी पेशी आपण असं त्याचं उदाहरण देऊया. या ठिकाणी आपण जर बारकाईने जर पाहिलं तर हा आपल्याला न्यूक्लियस दिसतोय आणि न्यूक्लियस भोवती मेम्ब्रेन दिसते. मेम्ब्रेन आहे म्हणूनच आपण याला युकॅरियोटिक असं म्हणतो. त्याचबरोबर आपल्याला ही विविध अंगके दिसतात. कुठली विविध अंगके आहेत? याला आपण मायटोकॉन्ड्रिया असं म्हटलं जातं, मराठीमध्ये आपण त्याला तंतुकणिका असं म्हणतो. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी हे जे काही डॉट दिसतात त्याला आपण रायबोझोम्स असं म्हटलं जातं. ह्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जी काही जर ही जर ॲनिमल सेल्स असेल किंवा ॲनिमल सेल्समध्ये स्पेशालिटी जर असेल तर आपल्याला या ठिकाणी लायझोझोम्स दिसतील, ज्याला आपण सुसायडल बॅग्स असं म्हटलं जातं. ती जर वनस्पती सेल्स जर असेल तर वनस्पती सेल्समध्ये आपल्याला हरित लवके दिसतील किंवा हरित लवक्यालाच आपण क्लोरोप्लास्ट असं म्हटलं जातं. तसेच हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे. या ठिकाणी मी मेन्शन्स केलं की साधारणपणे आपल्याला जो काही DNA दिसतो युकॅरियोटिक सेल्समध्ये त्या पेशीच्या केंद्रकात असतो. त्याचबरोबर पेशीचा केंद्रक सोडून आपल्याला जर ॲनिमल सेल असेल तर ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये देखील आपल्याला DNA दिसतो. म्हणजे DNA कुठे दिसतो? केंद्रकामध्ये आपल्याला DNA दिसतो. त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रियामध्ये आपल्याला हा DNA दिसणार आहे जर ती प्राणी पेशी असेल तर. त्याचबरोबर ती जर वनस्पती जर पेशी असेल तर त्या वनस्पती पेशीमध्ये केंद्रकामध्ये DNA असणार आहे. त्याचबरोबर क्लोरोप्लास्टमध्ये देखील आपल्याला DNA हा या पद्धतीने दिसणार आहे. आता दृश्य केंद्रकीय पेशीमध्ये किंवा युकॅरियोटिक पेशीजमध्ये कुठल्या पद्धतीचं जेनेटिक्स मटेरियल्स असतं? तर साधारणपणे आपल्याला ह्या ॲडव्हान्स पेशीमध्ये 2 पद्धतीचं जेनेटिक मटेरियल दिसेल. एकाचं नाव आहे DNA आणि दुसऱ्याचं नाव आहे RNA, डीऑक्सिरायबोन्यूक्लियस. आणि हा जो काही RNA आहे हा रायबोन्यूक्लिक ॲसिड्स आपण असं म्हणणार आहोत. तर साधारणपणे ही जर रचना पाहिली ही जेनेटिक मटेरियल्स आहे. जेनेटिक माहिती सांकेतिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्टोअर केली जाते आणि ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असते. ही माहिती दृश्य केंद्रकीय पेशीमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सफर होते? तर हा DNA आहे. हा DNA कशाच्या आतमध्ये आहे? तर DNA जो काही आतमध्ये आहे हा केंद्रकाच्या आतमध्ये. ही जी काही माहिती आहे ही माहिती जी काही ट्रान्सफर होते ती पहिल्या RNA मध्ये ट्रान्सफर होते. त्याला थोडक्यात आपण नावही दिलेलं आहे मेसेंजर RNA. हा mRNA किंवा आपण त्याला मेसेंजर RNA असं म्हटलं जातं. हा mRNA केंद्रकाच्या बाहेर येतो, सायटोप्लाझममध्ये येतो, पेशी केंद्रकामध्ये बाहेर येतो आणि आल्यानंतर ज्या ठिकाणी हा रायबोझोम्स आहे या रायबोझोम्समध्ये हा mRNA या ठिकाणी त्याला जी काही मदत मिळते त्याला मदत मिळते ही रायबोझोमल RNAची. रायबोझोम्समध्ये रायबोझोमल RNA असतात आणि या ठिकाणी दुसरा जो काही RNA आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि हा RNA या ठिकाणी प्रथिनांची निर्मिती करतो. थोडक्यात आपण या ठिकाणी असं नक्की म्हणूया की युकॅरियोटिक सेल्समध्ये जेनेटिक मटेरियल हे मोर कॉम्प्लेक्स आहे. या ठिकाणी DNA मध्ये ठेवलेली माहिती ही RNAच्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर होते आणि ही RNA कडून जी पेशीचं जे काही कार्य आहे ते कार्य कशा पद्धतीने ट्रान्सफर होतं तर RNA त्या पेशीला इन्स्ट्रक्शन देतो, सूचना देतो, त्या पद्धतीने प्रथिने निर्माण केली जातात किंवा ही त्याची एन्झाईम निर्माण केली जातात. थोडक्यात दृश्य केंद्रकीय पेशीमध्ये असणारं DNA हे मोर कॉम्प्लेक्स आहे ॲज कम्पेअर विथ द प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये. मग फरक काय पडतो प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये? या प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला हा जो DNA दिसतोय हा थोडासा आपल्याला लिनियर टाइप्समध्ये दिसतोय, परंतु यामध्ये लिनियर नाहीये. हा जो काही DNA प्रोकॅरियोटिकमध्ये दिसतोय हा DNA आपल्याला लूप फॉर्म्समध्ये किंवा सर्क्युलर फॉर्म्समध्ये म्हणता येईल. आणि याही व्यतिरिक्त अजूनही आपल्याला हा जो काही युकॅरियोटिकमध्ये आपल्याला DNA दिसणार आहे हे DNA हे नेहमी कंबाईन फॉर्ममध्ये येतात किंवा पेअर फॉर्ममध्ये येतात. म्हणजे हा DNA क्रोमोझोम्स फॉर्म्समध्ये आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्याच पद्धतीने प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला हार्डली हा DNA क्रोमोझोमच्या फॉर्म्समध्ये आपल्याला दिसून येतो. हा एक आपल्याला मूलभूत फरक आहे. यामध्ये क्रोमोझोम फॉर्म्समध्ये DNA दिसून येत नाही, तर डेफिनेटली यामध्ये हा क्रोमोझोम्स फॉर्म्समध्ये DNA आपल्याला दिसून येतो. त्याच गोष्टी मी या ठिकाणी रिपीट नाही करणार, परंतु जो मी काही फरक तुम्हाला सांगितला की या पेशीमध्ये पहिला जो काही फरक आहे आपल्याला DNA जो काही सापडतो
तो साधारणपणे हा सर्क्युलर स्वरूपातला सापडतो. या पेशीमध्ये आपल्याला युकॅरियोटिक पेशीमध्ये डीएनए जो काही सापडतो तो लिनियर फॉर्म्समध्ये सापडतो. या ठिकाणी डीएनए कुठे आहे? डीएनए हा केंद्रकामध्ये आहे का? नाही. तर केंद्रकामध्ये नाही, हा सायटोप्लाझम्समध्ये आहे. क्रोमोझोम्स फॉर्म्स होतात का? नाही. डीएनए पासून किंवा डीएनए कुठल्याही प्रकारच्या क्रोमोझोम फॉर्म्समध्ये नसतो, पण डेफिनेटली हा क्रोमोझोम फॉर्म्समध्ये असतो. मला 2 मुद्दे या ठिकाणी तुमच्याशी मेन्शन करायचे आहे. आपण पहिल्यांदा युकॅरियोटिक सेल्समध्ये पाहूया की हा क्रोमोझोम्स, या क्रोमोझोमला जर आपण आणखीन मॅग्निफिकेशन करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी हे डीएनएचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने मिळतं. त्याचबरोबर हे डीएनए ज्या भोवती पॅकिंग त्यांचं केलेलं असतं, ज्या भोवती ते अतिशय कंडेन्स पद्धतीने कंडेन्स किंवा आपण त्याला अतिशय आपण म्हणूया एकवटून बांधलेले असतात, त्या घटकाला आपण म्हटलं जातं हिस्टॉन. आणि हे हिस्टॉन जे काही आहे हे प्रोटीन्स आहे. ही कंडिशन जी काही आपल्याला दिसते डीएनए आणि डीएनएचं बाइंडिंग ज्या घटकाभोवती होतं त्याला हिस्टॉन्स असं म्हटलं जातं. हे युकॅरियोटिक सेलचं वैशिष्ट्य आहे. परंतु हे सेलचं वैशिष्ट्य आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये हिस्टॉन्स मॉलिक्यूल दिसत नाही, म्हणून हा डीएनए आपण त्याला एक नेकेड फॉर्ममधला डीएनए असं म्हटलं जातं. नाही, आज आपण डीएनएची जर रचना पाहिली तर डीएनए मध्ये दोघांच्या मध्ये जो आपल्याला ग्रुप दिसतो तो ग्रुप आपण त्या ग्रुपला फॉस्फेट असं म्हटलं जातं. या पॉईंटवर माझं लक्ष आहे की डीएनए मध्ये जो काही एलिमेंट्स आहे, जे काही मिनरल्स आहे, ते मिनरल्स आपल्याकडे फॉस्फेट आहे. आणि फॉस्फेटचं जर नेचर पाहिलं तर हे नेचर हे निगेटिव्ह फॉर्म्स आहे. आणि जर अतिशय छोट्या अगदी नेकेड आईनी न दिसणाऱ्या सेल्समध्ये हा डीएनए जर अतिशय कंडेन्स पद्धतीने जर कॉम्पॅक्ट जर होत असेल तर कशामुळे शक्य होतं? डेफिनेटली त्याच ठिकाणी कुठला तरी पॉझिटिव्ह चार्ज असणं गरजेचं आहे. तर प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये हा निगेटिव्ह चार्ज जो काही पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रलाइज केला जातो किंवा दोघांच्या मध्ये बाइंडिंग होतं, ते जर कशामुळे शक्य होत असेल तर या ठिकाणी असणाऱ्या एक मॅग्नेशियम डायव्हॅलंट आयनमुळे. ही कंडिशन जी काही आहे ती प्रोकॅरियोटिकच्या सेलच्या संदर्भात आहे. परंतु या कंडिशन्समध्ये हा निगेटिव्ह चार्ज जो काही आहे, हा निगेटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज केला जातो. जे काही हिस्टोन प्रोटीन्स आहेत, हे हिस्टोन्स प्रोटीन्स ज्या भोवती डीएनए गुंडाळलेला असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा दोघांच्यातला जनुकीय द्रव्याच्या दृष्टीने असलेला महत्वाचा फरक. दुसरं की या ठिकाणी एक कॉमन स्ट्रक्चर आपण लक्षात घेऊया की डीएनए मध्ये ज्यामुळे एखादी प्रथिन तयार होतं, एखादं एन्झाईम तयार होतं किंवा एखादं आपण त्याला म्हणूया एखादी पेशी एखादं विशिष्ट कार्य करते, ते कार्य करण्यासाठी जो आपल्याला घटक असतो की ज्याच्यामुळे जीन एक्सप्रेशन असं म्हटलं जातं, या घटकाला आपण जीन्स असं म्हटलं जातं. पण एक गोष्ट आपल्याला हमेशा लक्षात असली पाहिजे, डीएनए मध्ये अगदी छोटासा पार्ट हा या जीन्समध्ये असतो. बाकीचे हे जे काही पार्ट आपल्याला दिसतात, ह्या पार्ट कुठलंही एक्सप्रेशन करत नाही, कुठलंही प्रथिन फॉर्मेशन करत नाही, म्हणून या पार्टलाच आपण जंक पार्ट असं म्हटलं जातं किंवा जंक डीएनए असं म्हटलं जातं. याचं काय काम आहे सध्या तरी शास्त्रज्ञांच्या दृष्टीने इज क्वेश्चनेबल आहे. परंतु टेक्निकल टर्म्समध्ये हा जो काही एक्सप्रेशनचं काम करतो या पार्टला आपण एक्झॉन्स असं म्हटलं जातं. आणि हा जंक डीएनएचा जो काही पार्ट आहे त्या पार्टलाच आपण इंट्रॉन्स असं म्हटलं जातं. याच दोघांच्या दृष्टीने आपण फरक पाहूया. युकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला ही अशा पद्धतीची रचना दिसते, परंतु प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला कम्पॅरेटिव्हली जंक डीएनए पार्ट हा खूप कमी असतो. आणि डीएनए मध्ये आपल्याला जे काही दिसतं ते मोस्टली आपल्याला जीन हा एक्झॉन पार्ट आपल्याला कंटिन्युअसली दिसतो. म्हणून आपण या ठिकाणी मेन्शन्स केलं की एंट्रॉन्स जो जंक पार्ट आहे यामध्ये खूप कमी असतो, याच्यामध्ये कंटिन्युअस एक्झॉन्स असतात. याही व्यतिरिक्त अजून बायोटेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आपल्या सर्वात महत्वाचा पडणार आहे की या ठिकाणी आपण मेन्शन्स केलं की हा एक सर्क्युलर डीएनए प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये असतो. हा डीएनए सोडून जो काही सर्क्युलर डीएनए आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल पार्ट आहे, या डीएनए सोडून जो प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये आहे, जो बायोटेक्नॉलॉजी दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे, याच पार्टला आपण प्लाझमिड्स असं समजलं जातं. हे प्लाझमिड्स आपल्याला दिसतात प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये, परंतु युकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला कुठल्याही स्वरूपाचे प्लाझमिड दिसून येत नाही. अजून एक दोघांच्यातला फरक जर पाहिला, जम्पिंग जीन्स म्हटलं जातं. हा जम्पिंग जीन्स याला टेक्निकल टर्म्समध्ये आपण ट्रान्सपोसोन्स असं म्हटलं जातं. ट्रान्सपोसन्स हा जो काही पार्ट आहे हा कुठलाही
या ठिकाणी आपण दोघांशी बेंच म्हटलेलं आहे. दोघांच्या मध्ये हे आपल्याला जम्पिंग जीन्स आपल्याला या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये कुठेही आपल्याला हा पार्ट ऑकर होत नाही किंवा कुठेही आपल्याला दिसत नाही. त्याच पद्धतीने युकॅरियोटिक सेल्समध्ये ट्रान्सपोसॉन किंवा जम्पिंग जीन्स हा कुठेही आपल्याला दिसत नाही. हा थोडा सिमिलरिटीचा फरक आहे, परंतु आपण फरक पाहत असताना देखील या ठिकाणी थोडंसं मी नमूद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नंतर दोघांच्या मधील फरक आपण पाहिला की प्रोकॅरियोटिक मधला DNA सर्क्युलर आहे, युकॅरियोटिक मधला DNA हा आपल्याला लिनियर टाईपचा दिसतो. मग दोघांच्या मध्ये कॉमन थिंग्स काय आहे? पहिली, प्रोकॅरियोटिक्समध्ये आणि युकॅरियोटिक्समध्ये जो DNA आहे तो DNA आपल्याला हेलिक्स स्ट्रक्चर्स आहे. हेलिक्स म्हणजे काय? सर्पिल आकार आहे. दोन्ही स्टँड्स त्याच्याकडे आहेत. हे जे काही स्टँड्स आहे याला आपण स्टँड नंबर 1 असं म्हटलं जातं किंवा त्यालाच आपण स्टँड नंबर 2 हे आपण या ठिकाणी म्हटलं जातं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, या दोघांच्या मध्ये आपल्याला हे काही घटक दिसतात. हे जे काही घटक आहे नायट्रोजन बेसेस, याला आपण प्युरिन बेसिस आणि पिरिमिडिन बेसिस असं म्हटलं जातं. दोघांच्याही मध्ये प्युरिन बेसिस कुठले आहेत? तर ॲडेनिन आहेत. दुसरा जो काही बेसिस आहे त्याला आपण गॉनिन असं म्हटलं जातं. पिरिमिडिन जे काही बेसिस आहे सायटोसिन असं म्हटलं जातं. दुसरा जो काही बेसिस आहे याला आपण थायमिन असं म्हटलं जातं. दोघांचीही संख्या सेम असते आणि दोघांचीही संख्या जर सेम असेल तर त्यासाठी जो काही नियम दिला जातो त्याला आपण चार्गॉफ्स नियम असं म्हटलं जातं. जर प्युरिन आणि पिरिमिडिन हा यांचा रेशो जो काही आहे तो या चार्गॉफच्या नियमानुसार दिला जातो. तो जर 1 असेल आणि 1 आहे, हे दोघांच्या मधील साम्य आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे. थोडक्यात चार्गॉफ्स नियम म्हणजे काय? चार्गॉफ्स नियम हा प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स यांचा रेशो इंडिकेट करतो. प्युरिनची जर संख्या सारखी जर असेल, पिरिमिडची संख्या जर सारखी जर असेल तर त्यांचा रेशो हा 1 असतो. अजून दुसरी एक महत्वाची गोष्ट की हे जे काही दोन्ही स्टँड्स आहेत, एक स्टँड आपल्याला 5' to 3' या दिशेने रन करताना दिसतो, त्याचबरोबर दुसरा स्टँड आपल्याला या डायरेक्शनने रन करताना दिसतो 3' to 5'. म्हणून हा आपण दोघेही स्टँड्स जे काही आहे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने परंतु पॅरलल रन होताना दिसतात. आणि रेप्लिकेशन जे काही एका DNA पासून दुसऱ्या DNAच्या प्रतिनिर्माण होण्याची जी काही प्रक्रिया आहे यालाच आपण प्रतिकरण असं नाव दिलं जातं किंवा आपण यालाच रेप्लिकेशन असं म्हणतो. कम्पॅरेटिव्हली दोघांच्या दृष्टीने आपल्यालाही या ठिकाणी सेम दिसून येतात. नाव इट इज टाइम फॉर प्रश्न. आपण या संदर्भातील एक प्रश्न पाहूया. काय प्रश्न आहे? प्लाझ्मिडच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर आहे? आपण खाली जर ऑप्शन जर पाहिले तर पहिला ऑप्शन आपल्याला दिलेला आहे की आधी केंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय अशा दोन्ही पेशीमध्ये असतं. तर डेफिनेटली हा प्लाझ्मिड जो काही आहे हा केवळ आपल्याला ज्यामध्ये फ्लॅजिला आहे, ज्यामध्ये न्यूक्लियाइड लाईक स्ट्रक्चर्स आहे, त्या पलीकडे एक्स्ट्रा क्रोमोझोमल पार्ट जो काही आहे यालाच आपण प्लाझ्मिड असं म्हटलं जातं. म्हणजे हा दृश्य केंद्रकीय सेलमध्ये सापडत नाही. म्हणजे हे विधान आपल्याला या ठिकाणी रॉंग पडतं. आधी केंद्रकीयमध्ये प्लाझ्मिडचा वापर केला जातो. डेफिनेटली बायोटेक्नॉलॉजीचा जो काही उद्देश आहे, या प्लाझ्मिडचं असं एक वैशिष्ट्य आहे, तो स्वतः रेप्लिकेट होतो, त्याला कट करता येतं, स्वतःला तो जॉईंट होतो. म्हणून जैवतंत्रज्ञानामध्ये जो काही जेनेटिक मेकअप केला जातो हा प्लाझ्मिड वापरला जातो. दुसरा पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन केला, प्लाझ्मिडचे धागे हे एकेरी असतात. नाही, दोघांच्या मधला फरक जर सांगितला तर आपल्याला हे धागे प्लाझ्मिड हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल पार्ट आहे, परंतु याचे धागे हे आपल्या दुहेरी असतात. म्हणजे हाही स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी रॉंग असेल. दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे प्लाझ्मिड आणि जीवाणूमध्ये असलं तर बॅक्टेरियोफेज. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, फेज म्हणजे खाणे, फेज म्हणजे आहार घेणे. जो बॅक्टेरियाला खातो त्या पद्धतीचा व्हायरस या ठिकाणी ही टर्म्स वापरली जाते, बॅक्टेरियोफेज. जो व्हायरस बॅक्टेरियाला खातो आपण त्याला बॅक्टेरियोफेज असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात हे तिन्ही स्टेटमेंट आपल्याला रॉंग दिसतात. महत्वाचं स्टेटमेंट जे काही बरोबर दिसतंय ते आपल्याला दिसतंय हे आधी केंद्रकीय सेल्स आपल्या जैवतंत्रज्ञानामध्ये दिसून येतात. विद्यार्थी मित्रो, या दोघांच्यातील आपण मूलभूत फरक पाहिला. प्रोकॅरियोटिक याचा अर्थ प्रिमेटिव्ह फॉर्ममध्ये आणि युकॅरियोटिक याचा अर्थ ॲडव्हान्स फॉर्ममध्ये. ॲडव्हान्स फॉर्म म्हणजेच काय तर ज्याचं न्यूक्लियस आणि अदर ऑर्गेनल्स हे डबल मेम्ब्रेन्स आहेत किंवा ते मेम्ब्रेननी कव्हर केलेले आहेत. हा संदर्भ आपल्याला या ठिकाणी डेफिनेटली मेन्शन्स करता येतो. मला पूर्णपणे खात्री आहे की या दोघांतील फरक तुम्हाला हा
अगदी इझिली समजला असेल. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.